आजचा आपला बेत आहे अगदी गावाकडच्या स्टाईलसारखी भाजी बनवायची आहे आपल्याला आणि मस्त गरमागरम चपाती. बघा मी आता मीठ आणि पाणी घालून कणिक भिजवून घेणार आहे. अगदी व्यवस्थित असं भिजवून घेतलं मी कणिक. बघा आता कणिक भिजवून झालं आहे माझं. आता मी चवळीच्या शेंगा घेतल्यात, आपण आता त्या निवडून घेणार आहोत व्यवस्थित. कोवळ्या कोवळ्या शेंगा आपण कट करून घेणार आहोत आणि निबर शेंगामधले फक्त दाणे घ्यायचे आहेत आपल्याला. बघा खूप छान लागते, बघा नक्की करून बघा यानुसार माझ्या स्टाईलनुसार भाजी. बघा झाल्या आपल्या शेंगा व्यवस्थित आता सोलून झाल्या आहेत. आता मी मसाला काढला आहे एकीकडे. मसाल्यासाठी आपण घेतलेला आहे बघा 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर वाटण्यासाठी, कांदा, शेंगदाणे, खोबरं आणि लसूण. बघा खोबरं मी किसून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. सुकं खोबरं लवकर बारीक होत नाही म्हणून. तेल गरम झाले आता पॅनमध्ये आपलं. आता आपण मसाले भाजून घेणार आहोत एक एक करून व्यवस्थित. आता मी पहिले शेंगदाणे भाजून घेते व्यवस्थित, त्याच्यामध्ये तळून घेते आहे. अगदी करपवायचं नाही आपल्याला मसाला. आता ते होत आले. आता मी यामध्ये ॲड केला आहे कांदा. कांदाही असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. बघा व्यवस्थित असं परतून घेते आहे मी कांदा. एक एक करून सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. बघा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे कांद्याला. आता मी सुकं खोबरं किसून घेतलेलं ते घेते आहे भाजून व्यवस्थित. तुम्ही हवं तर याच्यामध्ये धने वगैरे ॲड करू शकता. धने वगैरे टाकल्यानंतर अजून चवीला छान लागेल ही भाजी. बघा अगदीच आता झालं आहे माझं मसाला जवळजवळ भाजून. आता मी तेल टाकते आहे पॅनमध्ये आणि आता मी ती चवळीच्या शेंगा हे करून भाजी बनवायची तयारी सुरू केली आहे. बघा मी मोहरी जिरं टाकून घेतलं आहे व्यवस्थित तसं टाकून घेतलं आहे. तडतडल्यानंतर मोहरी आणि जिरं आता धुतलेल्या चवळीच्या शेंगा मी परतून घेणार आहे त्यामध्ये. बघा त्यामध्ये आता सुके मसाले टाकते मी. याच्यामध्ये टाकले मी आता हळदी पावडर, कांदा लसूण मसाला. त्याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा किती छान कलर आला आहे, तेल सुटलं आहे आता. आणि आता आपण हे मसाला भाजला होता त्याचं वाटण याच्यामध्ये मिक्स करून घालणार आहोत. बघा खूप छान अशी चवीला लागते ही भाजी. आता मी झाकण ठेवलं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत. बघा तेल सुटलं आहे आपलं. आता याला परत एकजीव करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी ॲड करायचं आहे भाजीमध्ये आपल्याला. बघा किती छान कलर आला आहे भाजीला. खूप छान लागते ही. माझी आजी खूप छान बनवायची भाजी. बघा मस्त कलर आला आहे. आता जवळजवळ झाली आहे आपली सगळी भाजी. रेडी आहे आपली भाजी.